एवढे सगळे बदल मेनोपॉजमध्ये होत असतात. त्यामुळे स्त्रियांना अशी एक फिलिंग यायला लागते, की मी पूर्वीसारखी वाटतच नाही. तर हो. ही फिलिंग कॉमन आहे का? हो, ही फिलिंग खूप कॉमन आहे आणि थोडंसं नाही म्हणलं तरी स्त्रीचं जे स्त्रीत्व असतं ते नियमित पाळी येण्याकडे किंवा बाकीच्या गोष्टींशी रिलेटेड असतं. तर आता पाळी थांबत आली आहे, तर तिला असं कुठेतरी सबकॉन्शियसली वाटू शकतं, की आता माझ्यातलं स्त्रीत्व संपत आलंय का? पण असे विचार करण्यापेक्षा आपण आता नवं आयुष्य कसं जगायचं? मी म्हणलं तसं, की 40शी नंतर थोड्याशा स्त्रियांनी त्यांच्या प्रायोरिटीज आयुष्यात बदलल्या पाहिजेत, की पूर्ण आयुष्य त्यांनी नवरा, मुलं यांच्यात घालवलेलं आहे. आता स्वतःकरता जगायचं, वेगवेगळ्या स्वतःच्या छंद किंवा ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या त्या करायच्या. आपल्या मैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा. थोडं आयुष्य त्यांनी बदलायला पाहिजे. म्हणजे मग हे जे मी पूर्वीसारखी नाही, पण मी नवी आहे आणि अजून जास्त छान आहे. आता मी वाह! स्वतःकरता जगणार मस्त. आहे. अजून जास्त छान आयुष्य जगणार आहे, असा दृष्टिकोन त्यांनी ठेवला तर उलट त्यांना खूप जास्त छान आयुष्य जगता येईल. आणि मुलांच्या मागे-मागे केलं, की मुलांना आपली किंमत थोडी कमीच होते. सो आता मुलांना त्यांच्या नादावर सोडून द्या आणि आणि आपलं स्वतःकडे आयुष्य लक्ष जगा, द्या. स्वतःकडे लक्ष द्या. ह्याचा त्यांना खूप फायदा होईल असं वाटतं. मूड स्विंग्स पण खूप कॉमन असतात. म्हणजे हो, चिड-चिड हो, खूप होते हो. आणि छोटी गोष्ट जरी असेल तरी त्याच्यासाठी खूप मोठं एक्सप्रेशन दिलं जातं. दिलं अ, जातं. राग खूप येतो. हो. तर आणि मग फॅमिली कमेंट करायला मोकळी, मोगली. की तू ओव्हर रिएक्ट करतेस म्हणून. तर बरोबर. यासाठी काय करता येईल? म्हणजे मूड स्विंगसाठी काय करता येईल? हो. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, की बी12 डेफिशियन्सीमध्ये किंवा इव्हन व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीमध्ये डिप्रेशनचं प्रमाण आणि मूड स्विंगचं प्रमाण थोडं जास्ती असतं. हं. आणि त्यामुळे तेही चेक करायला हरकत नाही. आणि घरच्यांनी थोडं समजून घ्यायची गरज आहे, की ज्या स्त्रीनी हा संसार तिच्या हातांवर पेललेला आहे आत्तापर्यंत आणि बऱ्याच भारतीय घरांमध्ये खरं तर स्त्रीच्या त्यागावर खूप गोष्टी चालू असतात. तर आता जर का तिचं शरीर किंवा बदलतंय, थकलंय असं मी म्हणणार नाही. ते बदलतंय आता तिचं शरीर आणि मन दोन्ही बदलतंय. तर घरच्यांनी सुद्धा थोडं समजून घ्यायला हरकत नाहीये. सो आता इतकी वर्ष जर स्त्रीनी घरासाठी सगळं काही केलं असेल, तर आता घराने स्त्रीसाठी काही गोष्टी करायची गरज आहे. याच्यामध्ये तिच्या नवऱ्याचा सुद्धा समावेश आहे. तर नवऱ्यानी सुद्धा थोडासा जास्त वेळ स्त्रीला देणं किंवा तिच्या भावना समजून घेणं, हे करायला काहीच हरकत नाहीये. ह्याच्याने खूप फरक पडतो. सो फॅमिलीचा सपोर्ट हा खूप फॅमिलीचा जास्त सपोर्ट हा महत्वाचा आहे. महत्त्वाचा हं, आहे हं. आणि त्यातूनही काही केसेसमध्ये जर का खूप जास्त हे प्रॉब्लेम्स येत असतील, तर इन दॅट केस काउन्सिलिंगलाही जायला हरकत नाही. समुपदेशन घ्यायला काहीच हरकत नसते. काही वेळेला इंट्रिन्सिक डिप्रेशन म्हणजे काही कारण नसताना येणारं नैराश्य सुद्धा दिसतं या एज ग्रुपमध्ये. तर ते सुद्धा आपण उपचार करून व्यवस्थित नॉर्मलला आणू शकतो. फक्त कुठली गोष्ट नॉर्मल नाहीये हे समजून घेऊन त्याचा वैद्यकीय सल्ला घेऊन त्याची ट्रीटमेंट घेतली तर खूप फरक पडतो. आणि परत एकदा इथे एच-आर-टीचा सुद्धा रोल आहे हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा, की आता असं झालंय ना, की पूर्वीच्या मानाने जीवनमान बरंच वाढलेलं आहे. त्यामुळे पूर्वी काय होतं, की पोस्ट मेनोपॉजल बायकांची संख्याच कमी होती आणि हा स्त्री वर्ग त्यांना होणारा त्रास, त्यांना त्यांचे होणारे हाल ह्या गोष्टींना कुठलंच एक्सपोजर नव्हतं. म्हणजे कुणी लक्षच देत नव्हतं त्यांच्याकडे. आता असं आहे, की ह्या स्त्रिया आता काम करणाऱ्या आहेत. मेनोपॉज नंतर सुद्धा त्या 10-15 वर्ष काम करत असणार आहेत. सो त्यांचे जे त्रास आहेत, त्यासाठी त्यांना हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. पण त्याबद्दल असं झालंय, की थोडीशी भीती अजूनही खूप समाजात आहे. स्त्रियांमध्ये पण आहे. इतके वर्ष स्त्रीरोग तज्ञांमध्ये सुद्धा थोडीशी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देण्याबद्दल थोडी शंका होती, की याचे काय परिणाम होतील. पण आता दिवसेंदिवस जे संशोधन होतंय त्याच्यामध्ये असं सिद्ध झालंय, की ही अत्यंत योग्य थेरपी आहे. अर्थात प्रत्येक केसचा अभ्यास करून आपल्याला हे ठरवायला लागतं, की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आपण देऊ शकतो की कुणाला द्यायची, नाही. कुणाला नाही पण द्यायची. हां. आपण ही थेरपी देऊन अतिशय चांगलं या स्त्रियांचं आयुष्य करू शकतो आणि त्यांनी काही कारण नसताना ह्या डिक्लाइन जो असतो हार्मोनल तो अनुभवायची काहीच गरज नाही. त्या उत्तम आयुष्य जगू शकतात. सो फक्त मी म्हणलं तसं, की वैद्यकीय सल्ल्यानुसारच
हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यायला काही हरकत नाहीये. मेनोपॉजमुळे मानसिक बदल जसे होतात, तसे शारीरिक बदल पण होतात. हो. स्त्रियांच्या जेनायटल सिस्टमवर त्याचा हो. परिणाम होतो. सो यामुळे इंटिमसीवर काही परिणाम होऊ शकतो का? हो, हो. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, की भारतीय घरांमध्ये स्त्री-पुरुषांचं वैवाहिक जीवन ही एक सर्वात जास्त दुर्लक्ष केलेली गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर हा खूप होत असतो. आम्ही असं कायम पेशंटना आपण सांगतोच, की ज्या नवरा-बायकोंचं वैवाहिक आयुष्य किंवा कामजीवन जास्त निरोगी आहे, त्या दोघांची तब्येतसुद्धा उत्तम राहते. कारण ती एक शरीराची गरज आहेच आणि मेनोपॉजनंतर योनी मार्गातला कोरडेपणा किंवा कधी-कधी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे लघवीचा संसर्ग असे त्रास होतात. पण ह्याच्यासाठी उत्तम उपाय अवेलेबल आहेत. आपल्याकडे इस्ट्रोजनची क्रीम्स मिळतात, जी आपण वापरायला पेशंटला शिकवू शकतो आणि त्यामुळे योनी मार्गाचा कोरडेपणा पूर्णपणे जाऊ शकतो आणि तिचं लैंगिक जीवन अगदी व्यवस्थित चालू शकतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मी परत एकदा हे म्हणेन, की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या अलीकडे सुद्धा मध्ये काही अशी औषधं आहेत, की जी प्रॉपर हॉर्मोनल नाहीयेत, पण नॉन हॉर्मोनल आहेत आणि त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. योनी मार्गावर किंवा मूड स्विंग्सवर किंवा इव्हन हॉट फ्लशेसला याचा खूप फायदा होऊ शकतो. सो प्रत्येक वेळी आपल्याला हॉर्मोन रिप्लेसमेंटच करायला पाहिजे असंही नाहीये. काही एक मधली सुद्धा रेंज आहे औषधांची, जी देऊन आपण जे रोजचे त्रास आहेत मेनोपॉझल बायकांचे, पेरिमेनोपॉझल बायकांचे, ते आपण अगदी सुरेखरित्या मॅनेज करू शकतो. सो हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक हो, आहे हो, किंवा प्रश्न हो. आहे आणि तुम्ही खूप छान त्याची माहिती दिली. त्यामुळे स्त्रियांनी नक्की त्याचा अवलंब हो. करावा. 40शी नंतर कुठले बदल स्त्रियांनी त्यांच्यामध्ये करावे किंवा कुठली लाईफस्टाईल त्यांनी फॉलो करावी असं तुम्हाला वाटतं? मी म्हटलं तसं, की सर्वात आधी आता माझं फक्त शरीरच नाही, तर माझं जीवन, माझ्या प्रायोरिटीज पण बदलणार आहेत, याचा याचा स्वीकार करणं पण खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नियमित व्यायाम सुरू करणे. समजा इतके वर्ष जमलं नसलं, तर नियमित व्यायाम सुरू करणे, सो खाण्यापिण्याकडे लक्ष त्याच्यामध्ये देणे. तुम्ही कुठला एक्सरसाइज रेकमेंड कराल म्हणजे नेहमी व्यायाम हो. करण्यासाठी? चालायला जाणे हे तर आहेच. म्हणजे बाकी काही शक्य नसलं तर चालायला जाणे 8 ते 10,000 पावलं रोज चालणे. पण आता मी म्हटलं तसं जीवनमान वाढत चाललेलं आहे. त्यामुळे तुम्हाला म्हातारपणी जर का ॲक्टिव्ह राहायचं असेल, स्वावलंबी राहायचं असेल, कुणावरही अवलंबून राहायचं नसेल, तर मसल स्ट्रेंथनिंग करणं खूप गरजेचं आहे. वजनं उचलणं, अर्थात वजनं उचलणं हे प्रत्येक वेळी कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करण्याची गरज आहे. वेडी-वाकडी वजनं उचलून नाही चालणार. पण स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे, मसल ट्रेनिंग करणे आणि वेट ट्रेनिंग करणे याचा खूप जास्त फायदा होतो. कारण तुमचे स्नायू खूप भराभर वेस्टिंग, मसल वेस्टिंग आपण म्हणतो तशी स्नायूंची ताकद फार फास्ट कमी व्हायला लागते 40शी नंतर. त्यामुळे ती तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर स्ट्रेंथ ट्रेनिंग, मसल ट्रेनिंग करायला पाहिजे. आणि वेगवेगळे छंद जोपासायचे. एंगेज ठेवायला पाहिजे एंगेज स्वतःला. ठेवायला हां. पाहिजे हं. आणि थोडंसं घरातलं जे आपली खूप इन्व्हॉल्वमेंट असते, ती थोडीशी कमी कमी करणं करायला पाहिजे. आणि स्वतःच्या तर आयुष्याचं लक्ष काहीतरी द्या. वेगळं प्लॅनिंग करणं, हे खूप गरजेचं आहे. कारण नाहीतर तुम्ही घरातच राहणार, मुलांचं लक्ष बाहेर असतं, नवरा वेगळ्याच फील्डमध्ये असतो, त्याचं वेगळीकडे लक्ष असतं. मग नुसती चिडचिड करून असं करण्यापेक्षा आपलं आयुष्य आपण आता कसं घालवायचंय, याचं एक प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सो मेनोपॉजचे खूप सारे सिम्प्टम्स जरी असले, तरी त्याच्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल आहे हो, आणि जसं तुम्ही बोललात, की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आपण ती पण देऊ शकतो. हो. सो येस. त्याला काही असे डिसायडिंग फॅक्टर्स आहेत का, की कधी ती सुरू करता येईल? हो. आता त्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. तर परदेशात ॲक्चुअली पेरिमेनोपॉझल एजमध्ये सुद्धा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करतात. आपल्या देशात अजून तिथपर्यंत आपण आलेलो नाही. पण पाळी जशी-जशी थांबायला येते, साधारण मला असं वाटतं जर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी द्यायची असेल पेशंटला, तर 48-49 पासून आपण सुरू करू शकतो. कारण काय होतं मग, की जो हार्मोनचा ब्रेक होतो मध्ये आणि त्याचे शरीरावर होणारे परिणाम आपण वाचवू शकतो. सो 48-49 पासून आपण हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल.
फक्त हे असं आहे की CA ब्रेस्ट म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल, तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देणं थोडंसं जास्त काळजीपूर्वक करावं लागतं किंवा प्रत्येक पेशंटचं आपण एक इन्व्हेस्टिगेशन्स करून प्रोफाईल करतो आणि त्याच्यावर ठरवतो की ही हार्मोन रिप्लेसमेंटला किंवा नॉन हार्मोनल आपण काही देऊ शकतो. सो हे असं सगळं त्याचा अभ्यास करून आपण हे ठरवू शकतो. आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे, हो. की आपण कुठलाही आजार होण्याच्या आधी त्याचं म्हणजे काही सिम्प्टम्स हो. येण्यापूर्वीच त्याचं निदान करायचं. बरोबर. हो. सो त्यासाठी काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत का, की ज्या 40शी नंतरच्या महिलांनी कराव्यात? हो, बरोबर. 40शी नंतर आपण असं सांगतो, की दरवर्षी एक सेट ऑफ तपासण्या करणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये आपण हिमोग्लोबिन, थायरॉईड, मी म्हटलं तसं B12, डी आणि HbA1c म्हणजे मधुमेह आहे का? कशी आहे ब्लड शुगर लेव्हल्स हे करायला, या सगळ्या तपासण्या आपण करतोच. आणि एक सर्वात महत्त्वाची तपासणी म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट, जी HPV आणि LBC म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस प्लस लिक्विड बेस्ड सायटॉलॉजी, ही एक तपासणी आपण करतो, जी HPV 5 वर्ष व्हॅलिड असते, की ज्याच्यामध्ये ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसचा प्रादुर्भाव आहे का गर्भाशयाच्या मुखाशी, ज्याने आपल्याला कळतं की या पेशंटला सर्व्हायकल कॅन्सरची कॅन्सर. किती रिस्क आहे. बरोबर. त्यानंतर 45व्या वर्षी आपण मॅमोग्राफी ॲडवाईस करतो, की आपल्या देशात आपल्याला माहितीच आहे, की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. बरोबर. त्यामुळे ती तपासणी एक 45ला करतो आणि ज्या स्त्रियांची आई, बहीण, मावशी किंवा मावस बहीण यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालेलं असलं, तर त्यांच्याकरता वेगळ्या तपासण्या केल्या जातात. म्हणजे मॅमोग्राफी जास्त वेळा केली जाते आणि त्यांना बाकीही काही सूचना दिल्या जातात, की त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क त्यांच्यामध्ये कमी राहील. आज खूप साऱ्या हजारो महिला हा एपिसोड आपला बघत असतील. तर त्यांना तुम्ही मेनोपॉज रिलेटेड कुठली एक गोष्ट करायला सांगताल? मेनोपॉजच्या मध्ये आय थिंक त्यांनी नियमित व्यायाम आणि थोडं खाण्याकडे लक्ष, या 2 गोष्टी आणि ऑफकोर्स मी म्हटलं तसं तिसरं त्यांचं मानसिक आरोग्य. या 3 गोष्टींनी जर का स्त्रियांनी लक्ष ठेवलं, तर त्यांचा मेनोपॉझलच काय त्याच्यानंतरचं त्यांचं आयुष्यही खूप आनंदात जाऊ शकतं. तुमच्या आनंदासाठी कुणावर अवलंबून राहू नका. तुमचं आयुष्य आनंदी घालवणे ही तुमची जबाबदारी आहे. मी म्हणलं, की घरच्यांनी सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे. पण शेवटी ही प्रत्येकाची आपलीच जबाबदारी असते, की आपण आपलं आयुष्य आनंदी कसं घालवायचं. त्यामुळे योग्य ते जीवनशैलीत बदल करून, मानसिकतेत बदल करून आयुष्य आनंदात घालवणे हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक डॉक्टर मुक्ता आणि मी एक अशी आयडिया केली होती, की एक तुमचा असा ग्रुप असेल भिशीचा, तर प्रत्येकीनी दुसरीच्या हेल्थकडे लक्ष ठेवायचं. अरे वाह! आणि समजा असं काही त्यांना वाटलं, की आपल्या एक 7-8 जणींना हा सेम हेल्थ प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी एकमेकींनाच तो सल्ला दिला आणि त्याचा किती फायदा होतोय त्या वैद्यकीय सल्ल्याचा आणि याच्यामध्ये आपणही त्यांना मदत करायला तयार आहोत, की समजा केस गळतीचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी काय करता येईल, हे थोडंसं आपण वैद्यकीय सांगू शकतो आणि त्याचा त्यांना किती फायदा होतोय, त्यांनी एकमेकींची काळजी घेणे. म्हणजे नुसत्या अ, अ, अशाच गप्पा मारण्याऐवजी एकमेकींच्या तब्येतीची त्यांनी काळजी घेतली, तर सगळ्यांना मिळूनच चांगलं आयुष्य घालवता येईल, असं वाटतं. सो मेनोपॉज रिलेटेड कुठलीही लक्षणं स्त्रियांना आली, तर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. हो. शरीर तुम्हाला अशा प्रकारे एक संकेत देत असतं. वेळीच हो. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हो. आणि त्यावरती ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ती पण सुरू करावी. सुरू करावी. येस. मेनोपॉज या अवघड टॉपिकबद्दल तुम्ही इतक्या सोप्या शब्दात आणि ऑनेस्टली सांगितलंत, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हा विषय तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर घरच्यांना हे व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि हो, असेच आरोग्यपूर्ण विषयी चर्चा ऐकण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.